नाही संतपण मिळत हे हटी, नाही संतपण मिळत हे हटी, हिंडता पाठी राणी बनी, नाही संतपण मिळत हे हटी, नाही संतपण मिळत हे हटी, हिंडता पाठी राणी बनी, नये बोल देता धनाची राशी, नये बोल देता धनाची राशी, आहे ते आकाशी पातळी, तुका म्हणे मिळे जीवाची साठी, तुका म्हणे मिळे जीवाची साठी, आहे तरी गोष्टी बोलू नये, तुका म्हणे मिळे जीवाची साठी, मिळे जीवाची साठी, आहे तरी गोष्टी बोलू नये, बोल देता धनाची राशी, बोल देता धनाची राशी, आहे ते आकाशी पातळी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, हरिभक्तपरायण मुंजा महाराज विटेकर दारोड यांना सत्कर्ते केशव महाराज नागरगोजे राणूबाईची वाडी मर्दंगाव सात परमेश्वर महाराज जाधवर माजलगाव या पुढे या. नाही संतापन मिळत हाती, नाही संतापन मिळत
कपाटी राणी वनी हिंडता कपाटी राणी वनी हिंडता कपाटी राणी वनी हिंडता कपाटी राणी वनी
हरी एकदा स्वरच लाव बघ. त्या माईकाच्या जवळ जरा की स्वर. हा हा तसं. जास्त व्हायला जास्त वा छान. हरी नाही संतपन मिळत हे हटी हिंडता कपाटे राणी वनी. नाही संतपन मिळत हे हटी हिंडता कपाटी राणी वणी. नये मोल देता धनाची राशी नये मोल देता धनाची राशी. नाही ते आकाशी पाताळीते. तुका म्हणे मिळे जीवाची साठी नाही तरी गोष्टी बोलू नये. नये मोल देता धनाची राशी नये मोल देता धनाची राशी. नाही ते आकाशी पाताळीते. येई पंढरी नाथा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आता उपायवनवसन्तु जो आत्मेचा आहे वतंतु. अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा विठ्ठला विठ्ठला. लोकाभिरामं रणरंगधीरम्
राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। रामाय रामभद्राय रामचन्द्राय मानसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पानौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुभटा। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धी अनवरतानंदे वर्षती विठ्ठला विठ्ठला। नाही संतपन मिळत हे हटी हिंडता कपाटी राणीवनी। नये मोल देता धनाची आरासी नाही ते आकाशी पाताळी ते। संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा अभंग आहे। अभंग 3 चरणांचा असून तुकोबरायांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला आज आपल्या मौजे चारदरी या नगरीमध्ये चारदरी या गावी श्री क्षेत्र चारदरी तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री हनुमान जन्म महोत्सव सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं केलेलं आयोजन समस्त गावकरी मंडळ व तरुण मित्र मंडळ श्री क्षेत्र चारदरी समस्त गावकरी मंडळ भजनी मंडळ आदींच्या वतीनं भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व संत चरित्र कथा संत चरित्र कथेचे कथा प्रवक्ते श्री हरिभक्ती पारायण बाबासाहेबजी महाराज चारदरीकर यांच्या उत्कृष्ट रसाळवाणीतून संत चरित्र कथा या ठिकाणी सुरू आहे। प्रभू श्री रामचंद्र विठ्ठल रुक्माई तुकोबाराय ज्ञानोबाराय श्री संत गुरुबा काका संत श्रेष्ठ श्री भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज साखरवाडीकर शिवरकर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून श्री संत भगवान बाबा संत एकनाथ बाबा सासुरेकर हरिभक्ती परायण रतन महाराज सासुरेकर पूजनीय महंत तसंच हरिभक्ती परायण शरद स्वामी महाराज शिवरकर यांच्या प्रेरणेनं महारुद्र हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्तानं हा सप्ताह आहे। माननीय स्वर्गीय दैवत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या प्रेरणेतून तसंच भव्य दिव्य असा हा सर्व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। सुंदर असे गायनाचार्य सुंदर मृदंगाचार्य यांची उपस्थिती या ठिकाणी प्राप्त आहे।
कीर्तनकारही फार उत्कृष्ट आहेत. हरिभक्तीपरायण दीपक महाराज बादाडे, हरिभक्तीपरायण महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज सरस्वती राजापूर फाटा, हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज लाड आळंदी, हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज लाड गुरुजी होळ, हरिभक्तीपरायण बाबा महाराज चारदरीकर, हरिभक्तीपरायण केशव महाराज घुले टाकळीकर आदी सर्व सुंदर अशा कीर्तनकारांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. ज्ञानेश्वरी पारायणामध्ये सुद्धा दादासाहेब महाराज मुंडे, विनेकऱ्यामध्ये नामदेव महाराज चाटे, अर्जुन महाराज मायकर, राजेंद्र मुंडे, सटवा भाऊ सोनोळकर आदी फार सुंदर असं नियोजन या ठिकाणी केले. तसंच जय हनुमान मंडप आणि साऊंड बी त्यांचंच आहे ना, जय हनुमान मंडप आणि साऊंड सिस्टीम कुंदेवाडी यांची सुंदर अशी ही आयोजन मंडळी आहे. गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे मुंजाजी महाराज, हरिभक्तीपरायण नागरगोजे महाराज, केशव महाराज, हरिभक्तीपरायण काय नाव आहे विठ्ठल महाराज, हरिभक्तीपरायण राम महाराज, हरिभक्तीपरायण बिभीषणजी महाराज चारदरेकर आदी करून सुंदर असे गायनाचार्य, मृदंगाचार्य मृदंग रत्न हरिभक्तीपरायण परमेश्वरजी महाराज जाधवर. आज तर अगदी कळसच काढला, इतकं सुंदर वादन. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाईल. फार सुंदर वा, आज खूप मन लावून वाजवला मृदंग, छान. आणि ही सर्व उपस्थिती फार सुंदर आहे. आणि या सगळ्याचं अधिष्ठान म्हणजे आपल्या चारदरी गावचे महारुद्र हनुमानजी, ज्यांच्या अधिष्ठानाच्या पवित्र स्थळावरती आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. जागृत देवस्थान आहे, जागृत हनुमान मंदिर आहे. अनेकांना हनुमानजीची प्रचिती, अनेक भाविकांना अगदी बीड जिल्ह्यात तर आहेच, पण बहुतेक आता चारदरी गावची ख्याती प्रसिद्धी महारुद्र हनुमानजीमुळे जवळजवळ सगळ्या मराठवाड्यातच पसरलेली आहे. आणि इतका भव्य दिव्य सोहळा आपण यावर्षी, किती वर्ष आहे एवढं बघायचं राहिलं? बर, वर्ष 15वे नाही असू दे, तेवढंच बघायचं होतं. वर्ष 15वे आणि 15व्या वर्षाचा हा भव्य दिव्य हनुमान जयंतीचा सोहळा आपण पार पाडत आहात. सुंदर अशा प्रकारचं भव्य आयोजन केलंय. हे आयोजन बघून असं वाटत नाही की आपण चारदरी नामक एखाद्या गावामध्ये किंवा चारदरी नगरीत आहोत. हनुमानजीच्या कृपेनं आणि हनुमानजीच्या ख्यातीमुळे, प्रसिद्धीमुळे, त्यांच्या जागृत कृपेमुळे आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे, गावकरी मंडळ चारदरीकरांच्या अथक मेहनतीतून आणि दानातून आणि भक्तीतून उभा राहिलेला हा सोहळा बघून असं वाटतंय की आज चारदरीमध्ये आळंदी आणि पंढरपूर दोन्ही एकदाच अवतरले. एवढा सुंदर सोहळा असा आपण इथे आयोजित केला. आणि असा सोहळा सोडून जे वेगळे राहतील किंवा इथे येणार नाहीत ते खरंच उदास वाटेल त्यांना. ऐसा सांडोनी सोहळा अन्मिका राहेण निराळा, असा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. महारुद्र हनुमानजीचं पवित्र स्थान आहे, अत्यंत जागृत देवस्थान आहे. आणि अशा महारुद्र हनुमानजीच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत प्रणाम करून मग कीर्तन सेवेला प्रारंभ आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि तुकोबराय या अभंगाद्वारा आपल्याला संतत्वाची दुर्लभता सांगतात. संत होणं सोपं आहे का, याचं स्पष्ट उत्तर नाही, अत्यंत कठीण आहे. साधुत्वाचं सोंग आणणं सोपं आहे, पण साधू होणं कठीण आहे. चित्रामध्ये सूर्य काढता येणं सोपं, परंतु उजेड देईल का चित्रातला सूर्य? सूर्याचं चित्र काढा, फार अवघड नाही बरं. सूर्याचं चित्र सोपं आहे, सांगू का? आता सूर्याचं चित्र सोपं आहे म्हणलं की लाईट गेली बघा. म्हणजे सूर्याचं महत्व कळालं. विठ्ठल 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 हे एवढं राहतंय ना चालू, हे लय बरं वाटायला मला आता. खरं माझ्या वैयक्तिक माझ्यासाठी हे लय बरं झालं, तर पुढचा त्रासच बंद झाला सगळं. म्हणजे कसं आहे, डोळ्याचा त्रास सुरू आहे बरं. आणि हे चष्मा काही शौकिया तोर पर लावलेला नाही,
त्रास एवढा आहे की बघूच देत नाही उजेडाकडे. 2 दिवसापासून खूप त्रासात आहे. कालच दवाखान्यातून सोडले संध्याकाळी, त्याच्यामुळे लावलाय. हे असं बी राहिलं तर लय बरं आहे. हे नाही लावले तरी जमल का? जर एखादं लावा, फक्त एखादं उजवीकडचं लावा, इकडचं पण हे जरा जास्त त्रास करायला. इकडचं बंदच ठेवा वाटलं तर. येते का पण लाईट आता? जनरेटर आहे का? हा, त्याच्यावरच सुरू वाटते. बरोबर. विठ्ठल चित्रामध्ये सूर्य काढणं सोपं, पण चित्र जे आहे सूर्याचं ते उजेड देईल का? अवघड नाही. गोल काढायचं आणि त्याला किरण काढायचे, फक्त बाहेर रेषा ओढायच्या. काय झाला? सूर्य. अवघड नाही, लय सोपं आहे. आणि पिवळा रंग द्यायचा. अहो, ऍक्युरेट चित्र काढता येईल. जसा सूर्य आहे तसं काढता येईल, पण उजेड देईल का? त्याचं उत्तर आहे नाही. तसं सोंगामध्ये साधुत्व आणणं सोपं आहे, पण त्याच्यामध्ये साधुत्वाचं वास्तविकत्व आणणं कठीण आहे. ज्ञानोबरांचाच हा अभंग आहे. फार सुंदर बोलतात ज्ञानोबरा. चित्री सूर्यबिंब काढू येईल चांग, परिप्रकाशाचे अंग काढताना ये, प्रकाशाचे अंग काढताना ये, प्रकाशाचे अंग काढताना ये. प्रकाशाचे अंग वैराग्याचे अंग अनितान ये, वैराग्याचे अंग अनितान ये, वैराग्याचे अंग अनितान ये. सूर्यबिंब काढू येईल चांग, परिप्रकाशाचे अंग काढिता नाही. सुंदर सूर्याचं चित्र काढता येईल, पण उजेड देऊ शकत नाही. संन्याशाचं सोंग करता येईल, पण अंतःकरणातलं वैराग्य कसं आणता येईल? बाहेरून संन्यास सोपा आहे ना. भगवे वस्त्र घातले की आपण काय म्हणतो? भगवे वस्त्र घातले की काय म्हणतो आपण त्याला? संन्याशी. बाहेरून संन्यास सोपा आहे, पण आतून संन्यास सोपा आहे का? हृदयातून, अंतःकरणातून संन्यासी होणं सोपं आहे का? वैराग्याचे अंगानिता नये. वैराग्य काय उधार आणता येतं का? वैराग्य नो हे सोपा रे. उष्ण आणता येतं का वैराग्य? वैराग्य कठीण आहे. तसं परमार्थाची अंतरंगता कठीण आहे. बहिरंग परमार्थ काही कठीण नाही, बाह्य आडंबर काही कठीण नाही. अंतरंगामध्ये फार अडचण असते. अंतरंगातला परमार्थ किती कठीण आहे याच चिंतन आजच्या अभंगात तुकोबराने केले. विठ्ठल विठ्ठल हा, लय बरं झालं तिकडं तोंड केलं ना. आता लय छान. वा, तुम्हाला मार्क देतो 100 पैकी 100. तुमचाच 1 नंबर. विठ्ठल विठ्ठल संन्यासाचं सोंग घेता येईल, पण वैराग्य कुठून आणतात? साधुत्व अंतरातून कठीण आहे, अंतःकरणातून कठीण आहे साधुत्व. वा, छान जमली सिस्टीम.
तुम्हाला सुद्धा बरं वाटत असेल इकडच्या मंडळीला. बरं आहे, ते लय प्रकाश आहे, ते अति उजेड आहे ते. म्हणजे मला सोसला असता, पण आता डोळ्यांची अवस्था तशी नाही म्हणून सोसा नाही, दुसरं काही नाही. नाही तर कधी बघितलंय का तुम्ही मला असं लावून? गरजच नाही पडत. पण आता काय इलाज आहे ते. आता विषय निघला म्हणून 1 मिनिटात सांगतो. गाडी थांबवून आम्ही रस्त्याच्या कडेनं चलत होतो. तुम्ही म्हणताल कशाला? काय नाही, माणसं आले होते दर्शनाला, काही मोटरसायकल थांबवलेले आले. मी गाडी साईडला घेऊन थांबलो, दर्शन घेतलं. दर्शन घेऊन माणसं गेले, पण असं पटांगणात उभे होतो दर्शनाला. रोडवर उभा राहता येत नाही ना. तिथून इकडे यायलो ते एक बैलगाडी चालली होती ऊसाची. म्हणजे व्हायचं असल्यावर काही होतंय हे सांगायचं. आणि ते आता तुम्हाला माहित बी असेल कधी कधी काय असतंय. ऊस पण असा रचतो ना उभा बैलगाडीमध्ये मोळ्या, पण ते सगळ्यात शेवटला असा आडवा एक टाकते बघा, पाठीमागेला कडेला टाकते का. ती मुळी काय झालं आणि कसं ते बैल उधळले. मी रस्त्याच्या कडनं, ते डायरेक्ट गाडी आली, त्या ऊसाचा बसला फटका, फाट दिशा इथे. मग त्याच्यात ते पाचटीचं काही मध्ये गेल तर का काय झालं तर काल काढलंय डॉक्टरनी. इतका त्रास, लाल गुण 4-8 दिवसापासून त्रास त्रास त्रास. पण आता फक्त एकच, लालपणा मधलं रक्त हे कमी झालं सगळं, पण दिसायला त्रास व्हायला. बाकी काय असं उजेडात बघू देना, सूर्याकडे तर कसंच बघत नाही. पण आता हे एवढा उजेड तर शक्यच नाही. म्हणजे आता लय बरं झालं मगाच्या पेक्षा. मला हे सांगायचं, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संतत्व हे बहिरंग साधनेत नाहीच. योगशास्त्रामध्ये 8 अंग आहेत योगाचे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्याच्यात 5 अंग हे बहिरंग साधन आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. धारणा, ध्यान आणि समाधी हे 3च अंतरंग योगाचे साधन आहेत. पण त्याच्यातही समाधीचे 2 प्रकार आहेत. एक सबीज समाधी आणि दुसरी निर्बीज समाधी. ती निर्बीज समाधी हेच खरं अंतरंग साधन आहे म्हटले. त्रयमंतरंगम पूर्वेभ्यः तदपि बहिरंगम निर्बीजस्य. निर्बीज समाधीपेक्षा धारणा, ध्यान आणि समाधी सुद्धा बहिरंग साधनच आहे. सबीज समाधी पर्यंत जरी गेला, पण समाधीची सिद्धी कशाने आहे? समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात, ईश्वराच्या अनुसंधानानं. देव काय म्हणाले ज्ञानेश्वरीत? माझे अनुसंधाने देख. 9व्या अध्यायात माझे अनुसंधाने देख, संकल्पो जाळणे निषेख, मध्याजी हे चोखया नाव. या दृष्टीने. आणि म्हणून भगवंताच्या चिंतनात, ध्यानात इतकं एकाकार व्हावं लागतं, तेव्हा समाधीची प्राप्ती आहे. समाधी काय साधारण गोष्ट आहे का? तदेवार्थ मात्र निर्भास स्वरूप शून्यमिव समाधी. आभासाची शून्यता आणि स्वस्वरूपाची प्राप्ती, त्याचं नाव समाधी आहे. आता ही समाधी जी आहे त्याच्यातही फक्त निर्बीज किंवा निर्विकल्प समाधीच अंतरंग आहे म्हटले. बाकी सगळं साधन बहिरंग आहे. जर ध्यानापर्यंतच साधन बहिरंग असेल तर अंतरंगातला परमार्थ किती विशुद्ध आहे किंवा किती कठीण आहे याचा आपल्याला विचार करता येतो. चला जरा अजून पुढे विचार करतो. भक्ती करत असताना सुद्धा जगाला दाखवण्याची भक्ती वेगळी आहे आणि भगवंताला ज्या भक्तीने आनंद वाटेल ती भक्ती वेगळी आहे. 2 सरळ सरळ प्रकार आहेत. दाखवायची भक्ती वेगळी, अंतरातली भक्ती वेगळी. अंतरात भक्ती आहे का नाही किंवा तुम्ही भक्ती केली का नाही हे कधी सिद्ध होणार आहे माहिती का तुम्हाला? ज्या वेळेस आपला प्राण जाईल. गणित शेवटी सुटणार आहे. आत्ताच विचार करू नका, कारण आता माणसं काय करतायत हे नक्की सांगता येत नाही, कारण ह्याच्यात दिखावा भरपूर असू शकतो. आणि म्हणून काय म्हटलंय? साधू ओळखावा मरणी आणि शूर ओळखावा रणी. तुम्ही शूरवीर आहात का नाही हे घरात बसून गप्पा मारण्याहून कळत नाही. तुम्ही शूरवीर आहात का नाही हे समरांगणात लढाई करण्यासाठी युद्धाच्या मैदानात गेल्याशिवाय कळूच शकत नाही. जेव्हा मैदानात उतराल, युद्ध कराल, त्या युद्धात विजयी व्हाल, तेव्हा तुम्हाला नाव भेटतं शूर. शूर येणे नावे.
जो समरांगणासी व्हावे, मग भ्याड तरी बैसे घरी. काही माणसं बोलायला मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात. मी सापाला भीत नाही, वाघाला भीत नाही, अमक्याला भीत नाही, तमक्याला भीत नाही, फक्त कुत्र भुंकाव जोरात. आता वाघाला काय भीत नाही, कुत्रच तर ह्याला वेड करायला. म्हणणं वेगळं, तोंडानं म्हणणं वेगळं, वस्तुतः गोष्टी असणं वेगळं असतं. एक 2-3 गोष्टी समोर ठेवतो तुमच्या. एक भट्टोजी दीक्षित नावाचे मोठे व्याकरणाचे अभ्यासक आपल्या भारतात होऊन गेले, बंगाल प्रांतामध्ये. त्यांच्या एवढा शास्त्र जाणणारा माणूसच नव्हता कोणी. भलते ज्ञानी, पण देवाच्या विरोधात. बरं का, तुम्ही म्हणताल असं कसं असतात काही काही माणसं, बुद्धी खूप पण देव आवडत नाही. देवाचं नाव सुद्धा आवडत नव्हतं त्यांना. हुशार, भयंकर, धन संपदा सगळं चांगलं होतं, घरी येऊन परिस्थिती चांगली, आणि बापाला एकुलता एक मुलगा. दीक्षित परिवारामध्ये एकुलता एक मुलगा. वडिलाची फार इच्छा की पोरांना असं देवाच्या विरोधात वागू नये, काही का होईना देवदेव करावं, काही का होईना परमार्थ करावा, काही का होईना भक्ती त्याच्याकडून घडावी असं वाटायचं. वडिलाची इच्छा. बरं, बाकी वागणं सगळं चांगलं, आहार विहार सगळं नंबर 1, वाईट वागण्यात काहीच नाही, नंबर 1 वागणं सगळं शुद्ध आचरणात, वागण्यात काही चूक नाही. पण देव मानायचा नाही, मंदिरात जायचं नाही, देवाचं नाव काढलं की उठून जायचं. कोणी जर म्हणलं का नाही, होय जरा सप्ताह आहे काही देवदेव, म्हणलं की उठून जायचं, पुन्हा त्याला बोलायचं नाही. स्वभावच तसा. त्याला शास्त्राच्या भाषेत काय म्हणते सांगतो, नास्तिक. देव न मानणाऱ्याला काय म्हणते, नास्तिक. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत त्यांचंही नाव घेतलं बरं का. तैसे नास्तिकाची मणी, ज्ञानोबरात त्यांचंही नाव घेतात. असतात म्हणले काही जण देव न मानणारे. आता देवाने जग बनवलंय, देवाच्या जगात राहतात, पण कुणाला मानित नाही असं आहे. म्हणजे पाण्यात मासा म्हणून राहायचं आणि पाणी कुठे म्हणायचं, असंच आहे की देव नाही म्हणणारच. पण होते, मग ते अजिबात काही पटत नव्हतं. घटना अशी झाली की लग्न झालं त्यांचं, बायको आली, पोरग झालं. बापाला वाटलं आता बायको आल्यावर तरी सुधरल, देवदेवाला लागल पोरग, लयच विरोधात चालतंय. बापाने एका दिवशी बोलवून घेतलं, म्हणले होय भट्टोजी, काय पिताजी बोला, आता बायको आली, लेकरू झाले, आता तरी सुधरावं, जरा देवदेव करावं, काय करायचं म्हणले नेमकं सांगा. काही नाही म्हणले, इथं रामाचं मंदिर आहे आपल्या गावात, तिथं जाऊन रामप्रभूच्या एकदा पाया पड माझ्या देखत, श्रीराम जय राम जय जय राम म्हण, देवाच्या पायावर डोकं टेकव, माझं समाधान झालं, बाकी तुला काय करायचे ते कर. एवढं चांगलं वागतोस, एवढा हुशार आहेस, एवढा अभ्यासू आहेस, हे मग का देवाला विरोध कशामुळे? कवा देवळात जात नाहीस, कवा सप्त्याला नाही, कवा भजनाला नाही, काय अडचण आहे तुला? बापाचं सगळं ऐकून घेतलं आणि उत्तर काय दिले माहिती का, मला शिकवू नका. उत्तर ऐकलं का? आता काय करील बाप सांगा की, शिकवीन काम आहे हो, पण शिकून बी जर पोरग म्हणत असेल मला शिकवू, काय करील बाप? ठीक आहे म्हणले, जाऊ दे बघू. झालं त्यांचं वय जवळजवळ 50 झालं, 55 झालं, 60 वय झालं भट्टोजीचं. बापाचं वय 80. बापाचं वय एकुलतं एकच पोरग होतं, कोण नाही दुसरं. आणि पहिलं 20 वर्षाला बी पोरं होत होते. बापाच्या आणि पोराच्या वयाच्या अंतरात पहिलं 20च वर्ष अंतर असायचं जुन्या काळात. आता नाही, आता जरा वाढलं. 80 वर्षाचे वडील 60 वर्षाचा पोरगा. पोराला बोलवून घेतलं, म्हणले होय तुला 60 वर्ष झालेत, काही वाटतंय का नाही लाज काही? म्हणजे काय झालं, अजून बी देवदेवाला लाग नाहीस, अजून बी देवळात जाईनास, देवाच्या पाया पडनास, राम म्हणेनास, तुला झालंय काय नेमकं? माझ्या पोटाला येऊन आता मी 80 वर्षाचा झालोय, म्हणले माझं मरण जवळ आलंय, एकदा राम म्हण माझ्या पुढे, एकदा देवाच्या पाया पड रे बाबा. त्यांनी सांगितलं अजिबात नाही म्हणून. कमाई कमी केली का, संसारात काही कमी पडू दिले का, मला तसलं शिकवायचं नाही. आता कस करेल बाप? गप बसले. बापाचं वय 90 झालं, ह्यांचं वय 70. किती? 70.
बापाने पुन्हा एकदा बोलवलं, भट्टोजी कस करायचे, आता तरी देवदेवाला लागायचं का नाही? म्हणले हो. वा वा वा, लय बरं झालं. 90 वर्षाचा बाप आहे, डोळ्यात पाणीच आलं बापाच्या. म्हणले जन्मात पहिल्यांदा हो तरी म्हणले. म्हणले चल बरं देवळात, मी मरायच्या आधी एकदा देवाच्या पाया पड आणि एकदा श्रीराम जय राम जय जय राम मन बर का. म्हणतो म्हणले काय नाही. देवळात यायलायस का? येतो येतो. नाही नाही तू पुढे चल, मी मागं चलतो, मला भरोसा नाही. येतो म्हणजे कुठं होट कशील को, चल माझ्या पुढं. बाप माग माग काठी टिकीत. आता 90 वर्षाचं म्हातार, 70 वर्षाचा लेख पुढे चलते, 90 वर्षाचं म्हातार माग चलते. आले रामाच्या मंदिरात, मंदिरात गेले, बाप माग उभाय. हा जाय पाया पड माझ्या लेखत एकदा जाय. मधी गेले, मधी जाऊन देवाच्या पायावर डोकं टेकविलं आणि गजर केला, श्रीराम जय राम जय जय राम. गजर केल्या सरशी जीव गेला तिथं, जीव गेला म्हणा, प्राणच व्हायला देवाच्या पायावर तिथं. पुन्हा डोकं उचललंच नाही, तिथंच जीव गेला जागेवर. पुन्हा उचलूनच घ्यावं लागलं बाहेर. काय वाटतंय तुम्हाला, ते देवाचा विरोधक होता वाटतंय का भक्त होता वाटतंय? अंदाज काय आहे तुमचा? विरोधक होता? अहो नाही, त्याने लिहून ठेवलंय त्यांच्या एका पुस्तकात. त्याने त्यावेळेस वही लिहिली होती, त्याच्यात लिहिलंय, माझे वडील मला रोज म्हणते देव देव कर, मला राम मन म्हणते, पण मी म्हणत नाही, कारण मला असं एकदाच राम म्हणायचंय की राम म्हणणं आपला प्राण देवाला वाहणं एकदाच करायचंय. मी मनातले मनात म्हणतोय, म्हणले मी बाहेर दाखवित नाही. जन्मभर भक्ती केली की शेवटला राम म्हणून जीव सोडायचा आणि देवाच्या पायावर जीव सोडायचा म्हणून ती तयारी जन्मभर करीत राहिले. सांगा मला, विरोधात होते का भक्ती केली? मग साधू ओळखावा, ह्याच नाव असते साधू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण परमार्थ किती कठीण आहे. परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी. त्याला ताकदीनच एक तर पुण्य यायला लागते, पुन्हा अभ्यास लागतो आणि कृपा लागते. नाथ बाबा काय सांगायले, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा आणि दास सद्गुरूचा तुमची जाणे. पूर्वीच पुण्य पाठीशी लागत, कारण पुण्याशिवाय देवाची गोडीच लागू शकत नाही. बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठली वाढवता जन्मीचे सुकृत पदरी, वाढवता जन्मीचे सुकृत पदरी. सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. आणि देवाची कृपा झाल्याशिवाय संतत्वांगी येत नाही. ती कृपा कशी मिळवायची हा वेगळा विषय, पण कृपा ज्याच्यावर झाली तो
कसाही असला तरी संत पदापर्यंत जाऊ शकतो, कोण्याही अवस्थेत असू. गीतेत भगवंत काय सांगायला अर्जुनाला, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य समव्यवसितो हि साह. पार्था, दुराचारी जरी असला एखादा, दुष्ट पापी नष्ट भ्रष्ट कसाही असू द्या, कितीही वाईट असला तरी त्यानं जर सगळं वाईट काम सोडून दिलं, दुष्टपणा सोडून दिला, दुराचरण सोडून दिलं आणि चांगल्या मार्गाला लागून, भक्तीच्या मार्गाला लागून, परमार्थाच्या मार्गाला लागून जर परमार्थ करायला लागला, तर मग मात्र साधुत्व त्याच्या अंगी आल्याशिवाय राहत नाही. भजते माम अनन्य भाग साधुरेव समंत. पर उद्धाराचा मार्ग काय? आता एखादा पापी आहे, महापापी, अतिपापी, कसाही असत, पण त्याला बाहेर पडायला रस्ता कोणचा आहे? परमार्थाचाच आहे ना, भक्तीचा. दुसरं काय? देव काय सांगायला गीतेत ऐका, अपिचेदसि पापेभ्यो सर्वेभ्यः पापकृतम सर्वं ज्ञानप्लवेनैव व्रजिनं संतरिष्यसि. कृष्ण सांगतात अर्जुना, किती पापी असू दे, अपिचेदसि पापेभ्यो, मोठ्यातला मोठा पापी, सर्वेभ्यः पापकृतम, पण तरुण जायला मार्ग एवढाच आहे, सर्वं ज्ञानप्लवेनैव व्रजिनं संतरिष्यसि. तोच तरतो जो या भक्ती मार्गाला, साधू संतांच्या मार्गाला लागला. त्याच्याशिवाय तरायचा दुसरा काही उपाय? एकच उपाय आहे. बरं, असं काही नाही की बुद्धिमान माणसाला देव मिळतो, असं काही नाही. फार त्याला काही विद्वानच लागते, विद्वानच असावं असंही काही नाही देव मिळाला. एक राजा होता आपल्या भारतात, मोठा राजा, आणि त्या राजाची एक कन्या होती, म्हणजे मुलगी. काय योगायोग, एकुलती एकच मुलगी, मुलगा नाही, काय नाही. 4 बायका होत्या, पण 4ही बायकापैकी सगळ्यात शेवटच्या पत्नीला एकच लेक जन्माला आली, मुलगी. पुन्हा काहीच नाही. असं त्या राजाचं जीवन. मुलगी मोठी झाली, पण मुलगी दिसायला तर अशी सुंदर, पण नुसती सुंदर नाही, बुद्धिमान अफाट. अशी बुद्धी तिला, एवढी ज्ञानी, एवढी हुशार, एवढा शास्त्राचा अभ्यास त्या पोरीला. पोरीचं लग्न करावं राजाच्या मनात आलं. आता उपवर झाल्यानंतर, वयाला आल्यानंतर मुलीचं लग्न करणं बापाचं कर्तव्यच आहे. वर संशोधन सुरू केलं. चांगला वर आपल्या लेकीला, आता राजाची लेक आहे, खर्च करायला काही कमी आहे का त्याच्याकडे? राजा म्हणल्यावर राजा बोले दल आहे, काय कमी आहे? काय नाही, नंबर 1 लग्न करू म्हणले, फक्त चांगला मुलगा पाहिजे. लेकीला बोलविलं आणि राजानं विचारलं, बेटा तुला कसा नवरा पाहिजे सांग, मी राजा आहे, तू म्हणशील तसा नंबर 1 नवरा करून देतो. राजा पाहिजे, प्रधान पाहिजे, कसा पाहिजे सांग, राजकुमार कसा पाहिजे? तिनं सांगितलं, पिताजी तो राजा असो किंवा नसो मला फरक पडत नाही, तो प्रधान असो, मंत्री असो नसो, मला काय अडचण नाही. माझी एकच इच्छा आहे, मी फार विद्वान आहे, माझ्याकडे फार विद्या आहे, माझ्याकडे फार अभ्यास आहे, माझ्यापेक्षा जास्त अभ्यास त्याचा असावा, माझ्यापेक्षा जास्त विद्वान तो असावा, आणि माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान तो असावा, मला तसा नवरा करून द्या. लेक कुणाला म्हणती? बापाला. ठीक आहे म्हणले बाई, तसाच नवरा मी तुला करून देतो, काय काळजी करू नको. मग बापानं देशोदेशीच्या राजे लोकांना, विद्वान पंडित लोकांना पत्र पाठवले की बाबा हो, तुमच्यापैकी जो कोणी माझ्या लेकीला वादामध्ये हरविल, असा ओपन शास्त्रार्थ सगळ्यासमोर वाद, जो कोणी हरविल शास्त्राच्या अभ्यासात, विद्येमध्ये, त्याच्यासोबत माझ्या लेकीचं लग्न लावून मी त्याला 10 लाख सोन्याच्या मोहरा, 10 लाख रुपये नाही हा, सोन्याच्या, एक मोहर ही 50 तोळ्याची असती. हा, एक मोहर ही 50 तोळ्याची असती. कसा तोळा चालू आहे? 15,000 ना. हा, 51,000 रुपये तोळा. 1,500 रुपये नाही ना, 1,51,000 रुपये किलो. नाही नाही, किलो नाही, किलो नाही, तोळा, तोळा. हा, असं किलो नाही हो, किलो नाही, किलो म्हणल्यावर तर काय, तोळा म्हणजे 50 तोळ्याची एक मोहर, म्हणजे ती किती पैसे झाले बघा तुमचे तुम्ही. आणि
ते तशा 10 लाख सोन्याच्या मोहरा मी देतो म्हणले, आणि माझा गरजावाई करून हे राज्य बी माझं त्याच्याच हवाली म्हणले. पुन्हा असं पत्र सगळीकडे पोहोचलं. बडे बडे राजकुमार, प्रधानमंत्री, संत्री, चिकू, आंबा, केळी, फणस, म्हणजे मोठ्या मोठ्या माणसाकडे गेलं सगळं पत्र बित्र. मग हे सगळ्याकडे पोहोचल्यानंतर हे सगळे बडी बडी मंडळी तिथं पोहोचले की बाबा बघू आपलं भाग्य आजमावून, जमलं तर जमलं. म्हणजे काही जण त्याच्यात हुशार बी होते, बुद्धिमान. आता पंडिताईचे पोरं हुशार हुशार, पण काही जणाला भरोसा बी नव्हता. पण काही काय कसं असते, सगळ्याला भरोसा नसते, पण मिळालं तर मिळालं बघू म्हणून येणारे सुद्धा. आणि ते शास्त्रार्थ ते वाद बघायला बघे म्हणून बी बरेच आले. पण बघे माहित आहे का, 95, 90, 80च्या पुढले म्हातारे कोतारे बी आले. हो तुम्ही म्हणताल कशाला, उग बघाय. आता ज्याला काहीच मिळत नाही त्याला बघाय काय बघे बी गोळा झाले. हा गर्दी भरली. वा ती राजकुमारी बसली एका खुर्चीवर, समोर एक खुर्ची मांडली, आणि ज्यांना तिच्या प्रश्नाची उत्तर देईल आणि तिला हरविल ते नवरा होणार तिचा, असं ठरलेलं. पण ती अशी हुशार आणि अशी बुद्धिमान, समोरच्याला असे प्रश्न विचारणार की त्याला उत्तरच येत नाही. चुकलं की खाली मान घालायची आणि गप उठायचं. कारण हे चुकलं खाली मान घातली की बाकीचे हसायचे, अपमान व्हायचा ना. ते जायचं उठून, पुन्हा दुसरं यायचं. येताना बी म्हणायचे जमतंय का बघा बरं का, नाही नाही मला जमत नसते का म्हणून आलं. प्रयत्न करायचे त्यांना बी, पण नाही. ती पोरगी अशी भलतीच हुशार म्हणतात, अशी बुद्धी की तिच्यासारखी बुद्धी. जवळजवळ 500 कॅन्डिडेट बाहेर काढले तिने. किती? 500 राजकुमारन, पंडिताईचे पोरण, मोठे मोठे पंडितन. अहो काय काय लग्न झालेले बी पंडित आले. हो त्याला तर बोलच बोलू दिला तिला. 2-2 शब्दात चुटकी, अशी चुटकीवरच उठी बाजूला. त्याला कळतच नव्हतं ती काय बोलायली. इतकं भारी अवघड अवघड विषय. काही वेदांतातलं विचारणार, न्यायशास्त्रातलं विचारणार, सगळे अवघड विषय. चला उठा, 500 बाजूला. 6 दिवस चालला शास्त्रार्थ. जेवढे बडे बडे पंडित, पंडिताचे पोरं, मंत्री संत्री सगळे, काहीच नाही, कुणालाच जमाना गेलं. पण हे जे पंडिताचे पोरं अपमानित होऊन घरी गेले ते रडतच गेले ना. ह्याने 15-15 आणि 20-20 वर्ष एक एक शास्त्र घासलेलं असतंय. घरी बापाकडे गेले तर रडत म्हणले का काय म्हणले, सरी दुनिया हसली, खद खद खद, आला अपमान करून घेऊन. काय ह्या पंडिताईच्या थोडस जरा मनामध्ये खंत वाटली. म्हणले पोरगी इतकी हुशार आहे, आपल्या सगळ्या पोरायचा अपमान केलाय, राजकुमाराचा बी अपमान केलाय बड्या बड्या, हिला धडा शिकवू आपण. मग ह्या पंडिताईची एक बैठक झाली कडला. हे न एकत्र येणारे बी आले. कवा कवा न एकत्र येणारे गरज पडल्यावर येते एकत्र, बरं का. ताट भरलेला असल्यावर बसतेच ताटावर, खरंय का नाही. आले बसले, बैठक झाली. बैठकीत ठरलं आपल्या प्रत्येकाच्या पोराचा अपमान केलाय, राजाच्या पोराचा अपमान केलाय. तिनं लयच हुशार असेल, आपण तिला असा नवरा करून देऊ, एखादा महामूर्खच नवरा करून देऊ. म्हणजे तिला आदलच घडवायची. पण घडवायची कशी? आता हे पंडित आहेत, 1 जणाचा दिमाग वेगळा आणि 25 जणाचा दिमाग एकत्र आल्यावर हे फरक पडत असेल का नाही. त्यांनी ताकद लावली, त्यांनी युक्ती केली. म्हणजे काय नाही, एखादा आधी महामूर्ख माणूस गाठू. हे सगळे पंडित 5-25 जण मूर्ख माणूस हुडकायला निघाले. कुणाला कवा महत्व येईल सांगता येत, कुणाचा भाव कवा वाढल. आता 25 पंडित कुणाला हुडकाय निघाले. ते बी साधारण मूर्ख नव्हता पाहिजे, त्यांना महामूर्ख पाहिजे होता, क्वालिटी बाज. निघाले हुडकीत. गाव गाव मूर्ख आहे का तुमच्या गावात एखादा, त्याची परीक्षा घ्यायची, पक्का मूर्ख आहे का जरा कच्चा आहे. त्याच्यात बी क्वालिटी असते बरं का. कशात? हा मूर्खातच. ते सगळे शोधित नाही, आपण सापडत ना. 10, 20, 50, 100 गाव पण नाहीच. 500 गाव हिंडले तरी सापडना, पक्का मूर्ख. बरं उघड बी नाही पडलं पाहिजे. राजकुमारीला येड्यात काढणं सोपं आहे का? ती एवढी हुशार आहे ना, पण म्हणले काढूतच. मग फिरता 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 एका गावाच्या बाहेर जाताना एका झाडावर एक पोरग बसलं होत. शेळ्या माग हो. पण झाडावर, ज्या झाडावर बसलंय
त्या झाडाचा फाटा ज्या फाट्यावर बसलं होतं तेच फाटा बुडातून तोडीत होता. नाही कळलं का? ज्या झाडाच्या फाट्यावर बसलंय तेच फाटा बुडातून तोडीत होत. इकडून बसलंय आणि इकडून तोडालय. कळलं का? बुडाकून नाही, फाट्याकूनच बसलंय आणि बुडाकून तोडालय. चांगलं फणसत आलत फाटा मोडायचं. तेवढ्यात हे सगळे पंडित पोहोचले. एकमेकाकडे म्हणले, वा हिराच सापडला की. आता ह्याच्यापेक्षा मूर्ख कोण असेल? ज्या फाट्यावर बसलाय ते फाटा बुडातून तोडालाय. म्हणले वा 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 वा, महामूर्ख जी, या खाली या. ते म्हणला येत नसतो या, माझं महत्वाचं काम राहिले, पुन्हा येतो. कोणचं महत्वाचं काम कळालं का? ते म्हणले थोडं राहिले, ते झाल्यावर तर तुम्ही येतावच खाली, पण आधी या, काम या. ते म्हणले काय काम आहे सांगा, त्याच्याशिवाय उतरत नसते मी खाली. मला काय साधं समजायला का? म्हणले आम्ही पंडित आहोत, आमची काही किंमत करा. म्हणलं आपल्याला किंमत फक्त शिडीची, तुमची नाही. त्याला निघायचं. आडमुठ हो, आडमुठ शब्द कळते काय करावं? हे म्हणले हे बघ ऐक, तुला एका सुंदर राजकुमारी संग लग्न करायचं का? सांग, लग्न करायचं का? आता किती बी महामूर्ख असला तरी राजाच्या पोरी संग लग्न, ती बी सुंदर म्हणल्यावर नग म्हणेल का? मूर्ख बी झाला तरी नग म्हणेल. ते म्हणलं हा ते जमते गड्या. म्हणलं पण कशी मिळून? ते म्हणले तू खाली तर ये. हा म्हणला आता येतो. टाकली उडी, आलं खाली. आल्यावर म्हणला बोला कुठे या, कुठे राजकुमारी, कवा करता लग्न माझं? म्हणले ऐक तर लगे लगे नसते. म्हणले असं इतकं नसते. म्हणले लगे तूप खाल्लं की लगे रूप येते का? म्हणले कसं करावं लागेल? काय नाही. म्हणले तुला साधूचा वेश देतो, मोठा महाराज नंबर 1 चा विद्वान म्हणून. म्हणला ते काय असते? आमचे आम्ही करतो. म्हणले फक्त तू एकच करायचं, अक्षदा पडूस तोर तोंड उघडायचं नाही, मौन. कसं राहायचं? चुप, काहीच बोलायचं नाही शब्द. ते म्हणला मला बोलू वाटत ना. म्हणले मग नाही मिळत राजकुमारी. बरोबर म्हणला गप बसतो. तसं बी मी बोललो की गावातले सरे काय मूर्खावने बोलू नको काय बी म्हणते. त्याच्यापेक्षा बरं आहे म्हणला गपच बसतो. काय त्यानं धरलं मौन. ह्याने मस्त मोठ्या मोठ्या जाटा आणल्या, सगळं नकल छापर का खरं काही. मोठ्या मोठ्या माळा, आडव्या पट्ट्या काही गंध, उभ्या पट्ट्या काही गंध. नंबर 1 महाराज सगळ्याचे गुरु आहेत म्हणले आमचे. कुणाचे? पंडिताचे. कोण गुरु? हे महामूर्ख गुरु. त्याला घेऊन आले म्हण त्या पुरीकडे, त्या राजाच्या राजकुमारीकडे. आणि राजाला सांगितलं आमच्या सगळ्या पंडित मंडळाचे गुरु आलेत आणि त्याची इच्छा आहे तुमच्या पोरीला हरवायची. कसं करायचे बघा, देतो का? हर म्हणले लय चांगलं झालं. तुमचे गुरु म्हणल्यावर, तुम्ही एवढे बडे बडे पंडित, तुमचे गुरु म्हणल्यावर तर किती विद्वान असतील. बोलो. ते पुढे चलत आहे मूर्ख. हे पंडित त्याच्या जाटा धर, कुणी कमंडलो हातात धर, कुणी पाण्याची बाटली त्याच्या माग चलत येत. ते मुरक्या मुरक्या हसत येते एकमेकाकडे बघून. पण काय वेळ आली आपल्या. पण म्हणले थांबा, ते करायचंय ना काम, करावं लागतंय. आले, पोहोचले तिथं. पोहोचले, त्याला त्या खुर्चीवर बसविलं राजकुमारीच्या पुढे. राजकुमारी बसली. पंडित म्हणले ए पोरी, हे बघ तू राजकुमारी आस काय आस, आमचे गुरु इथे जरा नीट. ती म्हणले ना व्यवस्थित बोलते, काय काळजी करू नका तुम्ही. पण प्रश्नाचं उत्तर नाही दिलं किंवा अपमान करूनच उठविणार. ती म्हणले तू असं होऊच शकत नाही. पण म्हणले एक आट आहे, आमचे गुरु बोलत मौन असते. मग कसं वाद करू? म्हणले नाही बोलू. म्हणले खुनवा खुनवीवरच. आता जे बोलत नाही त्याचं कसं असतंय? खुनवरच असतंय ना. आता मुके माणसं बघितलेत का? मुके आता ते बोलत नाहीत, मग त्याचं कशावर आहे? खुनच आहे की. पोरगी म्हणली नंबर 1, काळजीच करू नका. हरवी ते म्हणजे हरवी ते, केवढाही गुरु असू द्या काही. तिने हो का असं केलं. ह्याचा अर्थ सांगतो बर का, लक्ष द्या. ती म्हणली एकमेव अद्वितीयम ब्रह्म, या जगात एक ब्रह्म सत्य आहे. आता ह्याचं खंडन करायचंय का? सिद्धांत आहे ना, एकमेव अद्वितीयम ब्रह्म, ब्रह्म एक आहे आणि तेच सत्य आहे असं बोट केलं. ह्यानं बक्कळ विचार केला ह्या मूर्खानं. म्हणलं आता काय करू गड्या, इकडे बघायला इकडे बघायला. ते म्हणले महाग बघू नको, तुझे तू बघ पुढं काय. काय करू, काही बी कर म्हणले तुझे तू.
त्यानं बक्कळ विचार केला आणि म्हणला ही एक म्हणाली ना, मी दोन म्हणतो म्हणून त्यानं उगा असे दोन बोट केले. ती म्हणली ह्याचा अर्थ काय? पंडित म्हणले आम्ही सांगतो. पंडित कशाला असते? ते म्हणले बाई तुम्ही म्हणायला एक ब्रह्मसत्य आहे, आमचे गुरु म्हणते एका ब्रह्मानं काही होत नाही. ह्या जगात दोन तत्व आहेत, ब्रह्म आणि माया. ब्रह्म आणि पटलं का? तिला बी पटलं. ती म्हणली खरंय की माय, खरं विद्वान दिसायला. ती म्हणली थांबा अशी दुसरा प्रश्न विचारते. पुन्हा तिनं असे 3 बोट केले हो का, असे 3. आता ह्या 3 बोटाचा अर्थ काय ऐका. हे रजोगुण, हे तमोगुण आणि हे सत्वगुण. या 3 बोट केले. ह्यानं बक्कळ विचार केला, म्हणला हे 3 म्हणाले आपण काय म्हणावं लागेल. म्हणलं आपण 4 म्हणत आहोत. उगा अंदाज पंचे, त्याला काय, त्यानं 4 बोट केले. पंडित म्हणले ऐका, तुम्ही म्हणता ना रजोगुण तमोगुण सत्वगुण ह्या 3 गुणात प्रकृती विभागली, खरंय तुमचं. पण आमचे गुरु म्हणते की अंतःकरण 4 प्रकारचं आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. ह्या अंतःकरण चतुष्टयातच हा कोणता तरी गुण येतो. रजोगुण आला तरी अंतःकरणात येईल, एक तर मनात येईल, बुद्धीत येईल, चित्तात येईल, नाही तर अहंकारात येईल. तमोगुण आला तरी ह्या 4तच येईल आणि सत्वगुण आला तरी मन बुद्धी चित्त अहंकारातच येईल. म्हणून आमचे गुरु म्हणतात गुण 3 असले तरी अंतःकरण 4 प्रकारचं आहे, अंतःकरण चतुष्टय आमचे गुरु सांगायले. पोरगी म्हणजे खरंय माय, खरंय. तुम्हाला पटलं का? तिला बी पटलं. ती म्हणली खरं या. ती म्हणली आता पुढला प्रश्न विचारत्या. ती बी अशी साधारण उगल वर बोलणारी नव्हती. काटा होता सगळा. ती म्हणली थांबा. तिने अशी 5 बोट केली हो का अशी. ह्या मूर्खानं बक्कळ विचार केला, म्हणला आता काय म्हणावं गडे. म्हणला ही 5 बोट दाखवाल्या म्हणजे चापट हानीन म्हणाल्या पैकी. हे बिलिंदरच होत नाही. हे म्हणला ही चापट हानती का, मी बुकी हानतो. मग त्यानं अशी मूठ धरली अशी मूठ. पंडिताईने विचारले ह्याचा काय अर्थ आहे, तुमच्या गुरुला काय म्हणायचे? ते म्हणले ऐका, तुम्ही काय म्हणाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. किती इंद्रिय आहेत? 5 ज्ञानेंद्रिय, डोळे कान नाक त्वचा आणि जीभ. आमचे गुरु महाराज म्हणाले इंद्रिय जरी 5 असले तरी ते असे ठेवू नको, असे संयमात ठेव, ताब्यात धर, नियंत्रण ठेव त्याच्यावर, येडेवडी करू नको. डोळे असले म्हणून काय कुठं बघती का, कान असलं म्हणून काही ऐकती का, जीभ असली म्हणून काही बोलती का, नियंत्रणात ठेव म्हणून अशी मूठ धरली आमच्या गुरुनी. ताब्यात ठेवा, ताब्यात. पटलं का तुम्हाला? तिला बी पटलं. ती म्हणली माय किती विद्वान आहे तो, किती विद्वान आहे, खरंच अभ्यास आहे. आता 25 पंडित एकदाच पुढे बसले त्याचं पटवून सांगायला. आता काय होईल पटल नाही. पण ह्याला नुसतं बाहुली बसविलंय पुढे, ह्याला काय येते झालं. म्हणली आता ब्रह्माचं मायेचं विकोड सोडविलं, त्रिगुणाचं विकोड सोडविलं, अंतःकरणाचं बी सोडविलं, इंद्रियाचं बी सोडविलं, अजून काय विचारायचे? बरी तुमच्या इतक्या पंडितांचे गुरु आहेत म्हणल्यावर आता उगमे बी येड्यावणी करण्यापेक्षा मी लग्नच करते. ती झाली तयार. काय नाही म्हणली, काय नाही करू आपण. राजाला विचारलं, राजा हा हा म्हणले, हो काय 10 लाख सोन्याच्या मोहरात सगळं आणलं. त्याला कानात जाऊन सांगितलं ह्याच्यात एक बी मिळणार नाही बर का, तू माग फिग बघची, तू ही बायको आणि तू बघ काय. हे सगळं हे वाढायचं होतं ना ह्यांना, कुणाला? मग हे काय उगच आलते वाटायला काय गोटे खाय. ही महागल्ली कंपनी उग नसते याच का हवी काय, महाग फिरणारे उग नसते तर ते सांगितलं हे बघ हे सगळं आमचं. हो हो म्हणलं काय नाही, ही बी ठीक आहे बस म्हणलं, आपल्या जिंदगीचं कल्याण असेल. पण राजाची पोरगी त्याला काय, नंबर 1 लग्न लागलं. आता सावध सावधान समयो साधा समीपी असे भावे. तेवढं लक्ष देऊ नका, तिचं लग्न लागायला.
लागल्या अक्षदा पडल्या तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम देव बलम तदेव लक्ष्मीपते तिंग्रियुगम स्मरा. लागलं लग्न. मी लय सांगितलं असतं लग्न खोलून, पण मारतीरायामुळे भिवून ग बसायला म्हणजे तेवढं बी विस्तार नको. लग्न लागलं. ऐका, लागलं का लग्न? ते सगळे पंडित म्हणले, राजकुमारी बाई म्हणले काय आता लग्न लागलंय, हे तुमचा नवरा, तुम्ही ह्यांची बायको, तुम्ही जाणे आणि ते जाणे. पण म्हणले हे गप बसायचं कवर या. ते म्हणले सांगितलं की अक्षदा पडूस तर आता तर गडगड बोलत येत. बर गुरु महाराज आम्ही निघाव का? त्या मूर्खाला पंडित, गुरु महाराज आम्ही निघाव का? त्यानं मान हरविली. म्हणला तरी एक पंडित कानात म्हणला धड बोल बर का भाड्या. आता ह्यांना माहिती ना क्वालिटी काय आहे ते. ही गेले ते पैसे घेऊन जाय. पैसे काय सोनच होतं ना ते. चाट उचलून आता 25 जणांनी वाटून घेतलं असेल त्यांची, त्यांनी गेले घरला. आता हे घर जावाई ना. कसा जावाई आहे? घर जावाई माहित आहे का? घर जावयानं बायको न्यायची नसते, त्यानंच तिथं राहायचं असतं. ती गेलो महलात. राजकुमारीने सांगितले हो का हे आपल्या दोघांचा महल आहे, सगळी व्यवस्था. संध्याकाळची वेळ आहे. दोघच नवरा बायको पलंगावर बसले, पलंगावर. आता क्वाट म्हणालेत ना नव्या भाषेत, क्वाटवर बसले. मस्त उशा फिशा आत्तर शिपडलेलं, गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या, बसलेत निवांत. ही त्याच्याकडे बघते, ती हिच्याकडे बघते. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, 1 घंटा झाला. हे बोलूच ना. कारण ह्याच्या म्हणणं बोललं की आपल्याला लोक काय म्हणतात, त्याच्यापेक्षा खूप बसावं. 1-1.5 तास झाला. हिच्या म्हणणं आपणच बारीक व्हावं. हे लयच विद्वान आहेत, लयच मोठे आहेत, आपणच बोललेलं बरं. कारण ह्याला वाटत असेल हिनं बोलाव की मी तर एवढा ज्ञानी, असं हिला वाटत असेल मीच बोलते म्हणली. आता ती संस्कृत मध्ये बोलत होती, कळायला मी काय म्हणाले होते? संस्कृत भाषेत बोलत होती, मराठी नाही. ती लय विद्वान होती म्हणल्यावर तिला संस्कृत पाण्यासारखंच येत होत, सगळ्याच भाषेत. तिनं असं बघितलं, आता कुठून सुरू करावं, लाजायला लागली ना. शेवटी बाई आहे म्हणली, आता काय बोलू माय. तिनं बघितलं तर खिडकीतून एक उंट दिसत होता बाहेर. काय दिसत होता? उंट. आता राजाकडे घोडे उंट सगळंच असते, हाती फिरती. उंट दिसला. तिनं असं बोट केलं आणि म्हणली किम दृष्टव्यसित अद्वत, हे काय दिसतंय तिकडं? उगाच सुरू करायचं कुठून तरी बोलाय म्हणून. किम दृष्टव्यसित, काय दिसतंय तिकडं? आता ह्याला संस्कृत येत होतं. संस्कृतचं सब येत नव्हतं. ही आडमुठ तुम्या काहीच येत नव्हतं याला. हे मराठी बी नीट येत नव्हतं, नुसतं रानटी बोलत होत. हे म्हणला तेच किती आहे? ते म्हणले असतु सह तेच ते. ते म्हणला होटाड दिसायला वरी थोबड करून. काय उच्च आहे म्हणला, केव्हा भेटलं नाही मला, नाही तर शेळ्या मागे ह्याच्यावरच बसून येणार. आता कस करा राजकुमारीनं? लयच विद्वान होती ती. तिच्या लक्षात आलं माझं कपाळ फुटलंय, माझा घात केला ह्या पंडितांनी, माझ्या गळ्यात रुमना अडकले. आपणच घ्यायला लागली पोरगी म्हणा जाग्यावरच. हाणूनच घ्यायली. आता काय करू म्हणली, असलं नवरा असतंय का? हे असलं गळ्यात पडू नये म्हणून तर एवढं केलं. आता कस करावं? बापाला बोलविलं रातच. आता रात्रीचे 12 वाजले. बापाला बोलविलं, माईला बोलविलं. म्हणली हो का माझा घात झालाय, माझा घात झालाय. ते म्हणले बाई आता कसं असतंय, नशिबात जे आहे ते. आता काय इलाज नाही, लग्न झालं. म्हणले इलाज मला हे नवरा नाही पाहिजे. कस करावं आता? तुम्ही फक्त बोलू नका म्हणले, मी ह्याला इथून हाकलून देते. चल ओट. आता ती ज्ञानी फिनी असेल काही, पण राग आल्यावर कशाच काय. ओट म्हणली इथून, ओट. ओट म्हणली की उठून उभा राहिली. म्हणलं एवढं का तन करलेस? ती म्हणली बोलू नको ना, बोलू नको ना, तू किती घाण बोलतोस, तुला आहे का काय डोकं? महामूर्ख आहेस किर. ते म्हणलं सर गावच म्हणतोय, त्याच्यात काही वाद आहे?
भूषणानं सांग म्हणलं आजूळचे मावशीचे तिकडे सरेच मानतो मध्ये एवढं काय म्हणलं ते ते तुला काही म्हणून पण तुझ्या संग लग्न करून माझी जिंदगीतली सगळ्यात मोठी चूक झाली बाबा. आता काय सांगू म्हणली, हे बघ इथून जायचं म्हणली आता मला तोंड दाखवायचं नाही परत, आणि जर तू दिसलास तर सैनिकाला सांगून तुकडेच करून माझ्या कुत्र्याला टाकेन म्हणली. तू समजूच नको म्हणले, आता लय झालं तुझं, ओठ घेतला निघ बाहेर. आता मूर्ख बी असला तरी त्याच्या जीवनात घडलेल्या घटना आहेत त्यो. एक तर न मिळायची गोष्ट, आता त्याला तशी बायको मिळत असते, मुळात बायकोच मिळत नसते या शहाण्याला मिळत नाही, ही तर मूर्ख या. मिळाली तर मिळाली, लग्न लागले, एका पलंगावर बसले, सगळ्या गोष्टी, पण ती गंमत अशी झाली की उघड पडलं, आणि पितळ उघड पडतच असते. लय दिवस लपत लपत असते का? तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. त्याच्या मनाला गोष्ट लागली, पण आता म्हणती तसं ऐकणं भाग आहे, कारण राजाची लेक मारून टाकील, तुकडे करील, फेकून देईल, कस करा. गपचीप खाली मान घातली, गेल बाहेर. म्हणली हे एवढं तरी बरं केलं, नाही तर आत्ताच मरत होतं माझ्या. गेलं गपचीप. आता रात्री 12-1 वाजता महलाच्या बाहेर निघल्यावर कुठं जावं, तिथं काय घर आहे का, गाव आहे का काय, साडराने बोंबलत फिरायला कुठेतरी, पाणी दिसना कुठं, चारा नाही. दुधाचा गिलास भरून ठेवला राजकुमारीने त्याला प्याला. ते म्हणाले येता येता गिलास आणला असतं तर बरं झालं असतं. मूर्खच हो. आता काय साऱ्या रानानं पहाट झाली तरी कुठंच काही दिसना, नुसती डोंगरन दगडन, काहीच नाही दुसरं. एक देऊळ दिसलं होत असल्या जंगलात, काच जंगल सगळी कोण झाडीन मधात मंदिर. मला देऊळ दिसावे चला, पण दुःख झालं मनाला, कारण तिनं अपमान केला, एक तर लग्न बी झालं, तिनं असं काढून बी दिलं घराच्या बाहेर. लय दुःख लागत आहे बरं का, लग्न बी व्हावं आणि बायको बी नसावं. खरं म्हणा, असे बकळ आहेत गिरायक. लग्न झाले का तर हो, बायको कुठं आहे तिकडच असते, येतच नाही ना, नाही तर आली तर येतील भांडून जाते. कल्याण देवीचं देऊळ होतं, देवीचं कालिका मातेचं, जगदंबा. आणि चैत्र महिन्याची नवरात्री सुरू होती, रामनवमीला संपली आता. आपला सप्ताह होता का तेव्हा नवमीला सुरू कवा असते? नवमीला. हा, नवमीला शेवट असते, चैत्र नवरात्री म्हणते. नवरात्री 3 असतात, एक अश्विन नवरात्री, एक चैत्र नवरात्री, एक गुप्त नवरात्री. आता त्याचे महत्व मी सांगत बसत नाही, मला वेळ नाही सांगायला. चैत्र नवरात्र होती, देवीच्या मंदिरात येऊन असं पालत पडलं, शहाणा नव्हतंच ना ते, पालत पडलं, पुढे बघायला देवीकडे असं, पण खायला नाही काही, अन्न प्यायला पाणी नाही, उठू बी वाटना त्याला. ते आठवलं की नुसतं डोकं बंजाळलं. 9 दिवस 9 रात्र आखंड पडून राहिलं, देवीच्या पायाकडे बघत आहे फक्त. 9व्या दिवशी देवीनं बघितलं, माझ्या भक्तानं 9 दिवस उपास केलाय, पाणी सुद्धा पिलं, आणि देऊळ सोडून बाहेर उठून गेलं नाही. जे येऊन पडले माझ्या दारात ते इथंच पडलेलं आहे. देवी साक्षात प्रगट झाली महाराज तिला 9व्या दिवशी, रामनवमीच्या दिवशी. आणि प्रगट होऊन देवी जवळ आली, आणि देवीनं हाक मारली, दासा दासा. ते उठलं, बघितलं तर साक्षात जगत जननी अंबा पाया पडलं. माये तू कशी? मला माहितीये म्हणली बाळा तुझं सगळं दुःख. बरं देवीला कळलं ना तर कोणाला कळल? गतिस्तोम तोमेका भवानी. आ कर म्हणली, आ. त्यानं आ केलं. सोन्याच्या काडीनं देवीनं मधात बुडवून ती सोन्याची काडी त्याच्या जिभेवर ओम लिहिलं. ओम, ओमचं चिन्ह काढलं जिभेवर. डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, ह्या जगातला नंबर 1 चा विद्वान होशील. जे वाचशील ते पाठ होईल, एकदा वाचलं की पाठ. आणि जे काव्य करशील ते जगात मान्य होईल. मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला, कृपा झाली देवीची. दंडवत घातला देवीला, म्हणले माये कृपा झाली तुमची. म्हणले आजपासून तुझं नाव माझ्या नावासंग, मी काली माता आहे, तू माझा दास आहेस, तुझं नाव कालिदास. हो माये हो. बाहेर निघलं, काशीला आले.
काशीला काशीला जेवढे ग्रंथ होते नुसते डोळ्या खरून काढले की पाठ, डोळ्या खरून काढले पाठ, अख्ख पाठ हो. आणि अशी विद्वत्ता. रामचंद्र प्रभूच्या अगोदरच्या 21 पिढ्याचं पुराण लिहिलं, त्याचं नाव रघुवंश. एका ढगाला फक्त मुद्दा करून मेघदूतम नावाचं महाकाव्य लिहिलं. कार्तिक स्वामीचा जन्म लिहिला, कुमार संभव. आणि जगाच्या पाठीवर त्यांच्यासारखा विद्वान नाही. आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये संस्कृतचं विद्यापीठ त्यांच्या नावावर आहे, रामटेक नागपूरला. एवढा महान ज्ञानी झाला कालिदास. इतकं ज्ञान अफाट. हजारो नाही लाखो शिष्य झाले कालिदास. कालिदास झाले 101 वर्षाचे. त्यावेळेस त्या राजकुमारीला कळालं की ते कालिदास म्हणजे कोण आहेत. नाव ऐकून होते 5-25 वर्षांना, पण तिला कळालं की ज्यांच्या संग माझं लग्न झालं तेच आहे ही. मग किती काळ जात आग लागली. असं ढसाढसा रडली. म्हातारी झाली ती बिन. आता ही 101 वर्षाची आली म्हातारी. बाहेर बसविलंय, हजारो शिष्य आहेत. काशीचा राजा रोज पाया पडतोय कालिदासाच्या. समोर आली बाई, म्हणली ओळखेलं का मला? म्हणले नाही हो, कोण आहे? परत एवढ्या दिवसात आणि ह्यांच्या ते आठवणी तरी राहिल्या नाही ना सगळ्या गोष्टी. म्हणजे कोण आहे? लग्न केलं का? हो म्हणले. झालतंय का राजकुमारी सोबत? ती मीच या. हसले कालिदास. सांगितलं माये लग्न केलं तर म्हणले त्यावेळेस. माफ कर म्हणले, जे झालं ते झालं. त्यावेळेस मूर्ख होतो, पण तू हाकलून दिल्यामुळे आज ह्या पदाला पोहोचलोय. तुझे उपकार आहेत माझ्यावर. विठ्ठल विठ्ठल. कालिदासाचं महत्व एवढं की शेक्सपियर म्हणून एक नाटककार आहे इंग्रजी साहित्यातला, बरं का, युरोप मधला. त्यानं रघुवंश महाकाव्य वाचले, इंग्रजी भाषांतर. आणि अमेरिकेतल्या सडकवर ती रघुवंश ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचत होता शेक्सपियर. ऐका, एरिस्टॉटल, प्लुटो, हे बडे बडे नाव आहे. डॉक्टर डायमंड बर्ग, आल्टुरस, ह्या लोकांनी ते चरित्र वाचले. तर रघुवंश ते नाचले चरित्र वाचून. काय ज्ञान आहे ह्या माणसाला. राजा रामचंद्राच्या 21 पिढ्याचं वर्णन आहे महागल्लं. त्याच्यातली 20वी पिढी आज राजा आणि 21वा पिढी दशरथ राजा. इक्ष्वाकूचं, मांधाताचं, सगळ्यांचे चरित्र आहेत त्याच्यात. सगरापासून, आसमंजस पासून, अंशुमन, दिलीप, भगीरथ, सगळी कंपनी. इतकं सुंदर महाकाव्य रघुवंश. कालिदासाचं रामायण सुद्धा आहे. इतके सुंदर ग्रंथ. एवढं ज्ञान कशाने झालं माहितीये? बाजारात मिळते का? ह्याच्यासाठी साधना लागते, तप लागते, आणि भगवंताची आर्थिक कृपा लागते, आणि देवाचा साक्षात्कार व्हावा लागतो. अहो, जिभेवर ओम गेल्याशिवाय विद्या नाही आली. तसं ह्या बुद्धीला दान करणारे भगवंत आहेत. त्यांच्या कृपेशिवाय बाजारात मिळणारी गोष्ट का संत पण सांगा. नाही संतपण मिळत हे हाती. नाही संतपण मिळत हे हाती.
हे संतपण मिळत हे हाटी. हाट म्हणजे बाजार. मराठी भाषा अशी सुंदर आहे. आपण अजूनही म्हणतो बघा, आमच्या गावाला जाऊ आणि थोडा बाजार हाट करून येऊ. बाजार असं जोडून शब्द आहे, बाजार हाट. जुन्या काळात असं म्हणायचे माणूस, जरा बाजार हाटाला जाऊन येतो. बाजार हाट. हाट म्हणजे बी बाजारच आणि बाजार म्हणजे बी हाटच. तर त्या बाजारात मिळणार संतपण नाही. कारण संतपण मिळवायला मी देह आहे ही तादात्म्य वृत्ती जावी लागते. काय म्हणले अष्टावक्र महर्षी, यदि देहम पृथक कृत्या चित्ते विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांत बंध मुक्तो भविष्यसी. देह मी आहे ही वृत्ती गेली पाहिजे आणि निजात्म तत्वाचा साक्षात्कार झाला पाहिजे. त्याचं नाव संतत्व आहे. संभूती जैने संभवे 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरी सांगेल. आणि काय म्हणाले, विश्रांती जेथ विसवे अनुभूती हे अनुभवे अनुभवा जया. ती हे निजात्मपदीचा राहू हो निठा कसी अव्ययो. भगवंताचं स्वरूप ज्यांना प्राप्त होतं ते संत आहे. संत कोणाचे भगवंताच्या वेगळे राहिलेच नाहीत. ज्यांचा 84चा फेरा संपला, ज्यांना पुन्हा जन्माला यायचं नाही. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी. पुन्हा जन्माला यायचं नाही. हा जन्म शेवटचा जन्म आहे. 84चा फेरा ज्यांचा संपला त्यांचं नाव संत आहे. बाजारात कसं मिळत, काही गोष्टी बाजारात मिळतात, काही मिळत नाहीत. उदाहरण सांगतो, बाजारात पलंग मिळेल, गादी मिळेल, पण शांत विश्रांती मिळेल का? साहित्य मिळेल हो, पण फळ मिळेल का? विचारतो तुम्हाला. बाजारात मनोरंजनाचे साधन मिळतील, पण मनाला शांती मिळेल का? बाजारात म्हणाले विकत भेटते का शांती मनाची? बरं जाऊ द्या. बाजारात पुस्तक मिळतील, पण ज्ञान मिळेल का? बाजारात माणसं किरायानं भेटतील, पण मायबाप भेटतील का? बोला. काही गोष्टी बाजारात मिळतच नसतात. बाजारात गायडन्स करणारे, कोचिंग घेणारे, क्लासेस वाले मिळतील, पण सद्गुरू मिळतील का? विठ्ठल विठ्ठल. बाजाराचं एकच सूत्र आहे, पैसा द्या आणि सुविधा घ्या. पैसा द्या आणि सोय करून घ्या. बाजाराचं हे सूत्र आहे. पण परमार्थाचं सूत्र हे आहे की इथं देहतादात्म्य वृत्ती जावी लागते. इथे वृत्तीची निवृत्ती व्हावी लागते. 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. मूढ वृत्ती, क्षिप्त वृत्ती, विक्षिप्त वृत्ती, एकाग्र वृत्ती आणि निरोध वृत्ती. 5ही वृत्तीचा विलय होतो तेव्हा साधना सुरू होते. तदा दृष्टु स्वरूपी अवस्थानम वृत्ती सारूप्य मित्रत्रा. जर शास्त्र असं आहे तर बाजारात मिळू शकत नाही संत. म्हणले इकडे इकडे शोधलं तर मिळेल का? हिंडता कपाटी राणीवडी, डोंगरात, दरीत, गुहेत, रानावनात कुठं फिरल्यावर संत होईल का? तसं झालं असतं तर पहिले संत हारण झाले असते, दुसरे लांडगे, तिसरे कोले. हे संत आहेत का? फिरण्यानं संत होत नाही. एक जण म्हणला मी आमक्या जंगलात राहिला अशी, त्याच जंगलात लांडगे बी राहतात. जंगलात राहिल्यामुळे संत होते असं नाही. संत ही अंतःकरणाची स्थिती, बाहेरची नाही. पुढे ऐका, कोणी म्हणेल माझ्याकडले दाम पाणी या, मी दापाच खर्चून संत होईल. नये मोला देता, नये मोला देता, नये मोला देता, जगाची राजी हरी. नये मोला देता, नये मोला देता, जगाची राजी. नये
नये मोल देता धनाची रासे नाही ते आकाशी पाताळ कितीही धन दिलं तरी संत होऊ शकेल. धनवानाला कुबेर म्हणलंय. धनवानाला काय म्हणलंय? कुबेर. पण कबीर नाही होऊ शकत. कबीर व्हायला संतत्व अंगी यावं लागतं. आणि संत होणं ही एक अशी गोष्ट आहे की बोलल्याने होत नाही. संत संत सब कहे कठीण संत का पंथ काम क्रोध जीता नहीं संत नहीं वो जंत. संत म्हणणं सोपं आहे पण ज्याला विकार जिंकले नाहीत कशाचा संत आहे? फक्त गप्पा आहे. संत तोच आहे ज्याने भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झाला. संत तोची जाना जगी झाला विठ्ठल सर्वांगी. देवाशी एकरूप जो झाला तो संत आहे. मग होऊ शकत नाही का संत? का नाही होऊ शकत? होऊ शकते. माणसाच्या जन्माला आल्यावर ह्या पृथ्वीवर मृत्यू लोकात जन्माला आल्यावर नक्कीच देवरूपी आपल्याला होता येते. जे देवाचे हो म्हणती ते होती तरी का न चित्ती धरावे. फक्त एकच आहे जीवच पणाला लावावं लागते. दुसरं काय? तुका म्हणे मिळे जीवाची साठी. तुका म्हणे मिळे जीवाची साठी. तुका म्हणे जीवाची साठी. तुका म्हणे
बोला ते आकाश पाताळी तेरा काही ते आकाश पाताळी
आकाशी पाताळी ते नाही ते आकाशी पाताळी ते नये बोल देता धनाची नये बोल देता धनाची ज्ञानेश्वर माऊली श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर विठ्ठल देवी जय विठ्ठल देवी जय विठ्ठल देवी बोला कुंडली गौराय हरी श्री ज्ञानदेव पुढे या आता बोलूस तू गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.